कर्जमाफीच्या मागणीकरता पंढरपुरामध्ये रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू। आंदोलनात काही जण अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। तर भविष्यातील राजकीय वाटचाल काळच ठरवेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांकडून फारच पूर्वी आला होता, मात्र या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। देश विकणाऱ्यांना सत्तेतून बाहेर काढा, हाच आमचा अजेंडा। नाना पटोलेंचं विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून भाष्य। चेंबूर आणि टिळकनगर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत। पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या मार्गावर गाड्या खोळंबल्या। आपण सुरुवात करतोय शेतकरी कर्जमाफीतील जाचक-अटींच्या विरोधात रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। कर्जमाफीवरील जाचक-अटी शिथिल कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशा मागणीसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय। मात्र प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। मात्र अन्नत्याग आंदोलनावरती रोहित पवार हे ठाम आहेत। अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा लढा आहे, सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा ही विनंती, असं आवाहन रोहित पवारांनी शेतकऱ्यांना केलंय। तर कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे। आमदार रोहित पवार यांच्याकडून हे आंदोलन केलं जात आहे। रोहित पवारांनी एल्गार दिलेला आहे। कर्जमाफीतील जाचक अटींबद्दल त्यांनी त्यात उल्लेख केलेला आहे। कर्जमाफीतील जाचक अटी शिथिल कराव्यात अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि या कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनच रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत। आजपासून या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होते, मात्र दुसरीकडे या आंदोलनाला परवानगी दिलेली नाहीये। तरी पण आज आंदोलन करण्यावरती रोहित पवार ठाम आहेत आणि रोहित पवारांचा हा एल्गार बघायला मिळतोय। अन्नत्याग आंदोलनावरती रोहित पवार हे ठाम दिसत आहेत, आक्रमक झालेले दिसत आहेत। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। ज्ञानेश्वर, एकीकडे प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, मात्र रोहित पवार या आंदोलनावरती ठाम आहेत। सध्याची काय परिस्थिती आहे? तर पुन्हा एकदा आपण ज्ञानेश्वर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। मात्र पंढरपूरमध्ये हे आंदोलन पार पडतंय। कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे। अन्नत्याग आंदोलनावरती आमदार रोहित पवार हे ठाम आहेत। कर्जमाफीतील ज्या जाचक अटी आहेत या विरोधामध्ये हे आक्रमक आंदोलन केलं जात आहे। रोहित पवारांचा एल्गार यात बघायला मिळतोय। कर्जमाफीतील जाचक अटी शिथिल कराव्यात ही यातली प्रमुख मागणी आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी आमदार पवार करतायत। आंदोलनाला प्रशासनाची परवानगी मिळालेली नाहीये, मात्र तरी सुद्धा या आंदोलनासाठी रोहित पवार हे ठाम आहेत। अन्नत्याग आंदोलन करण्यावरती अजून सुद्धा रोहित पवार ठाम दिसतात। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, मात्र रोहित पवार या आंदोलनावरती ठाम दिसत आहेत। सध्याची काय परिस्थिती आहे? हॅलो, येतोय आवाज मला? तुम्हाला येतोय? हॅलो। तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रोहित पवार आंदोलन करतायत। या आंदोलनाला प्रशासनाची परवानगी मिळालेली नाही, मात्र तरी सुद्धा रोहित पवार हे आंदोलन करण्यावरती ठाम आहेत। कर्जमाफीतील ज्या जाचक अटी आहेत त्या शिथिल कराव्यात ही प्रमुख मागणी रोहित पवारांनी केली आहे। तसंच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची देखील मागणी मोठ्या प्रमाणात येथे कार्यकर्ते आणि शेतकरी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। घोषणाबाजी आहे ती जोरदारपणे या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। अटी शर्तींची कटकट नको अशा फलक आहेत ते प्रत्येकाच्या हातामध्ये आहेत, ते दिसून येतात आणि रोहित दादांच्या आंदोलनाला पाठिंबा देत 7-12 कोरा देण्याच्या घोषणा आहे ती केल्या जातात। काय मागणी आहे? आज इथं रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू होत आहे। पुऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं कंबरडं
ह्या सरकारनं मोडलेलं आहे आणि आता त्यांनी जो आता आदेश काढलेला आहे तो खरं तर त्याची होळी करण्याचा, जाळून फेकून देण्याच्या लायकीचा आहे. इथं जे आंदोलन होत आहे ते शेतकऱ्यांच्या न्यायासाठी. आजचा हे जो आदेश काढलेला आहे तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाळं पुसले. पण स्थानिक आमदार कोणी या आंदोलनात दिसत नाही. नाही, नक्की दिसतील. तुम्ही काळजी करू नका. ही शेतकऱ्याचं आंदोलन आहे, त्यामुळे सगळे येतील. तुम्ही काळजी करू नका. सगळी आमदार खासदार सर्वजण येतील इथं, कारण ही शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय आहे. शेतकरी लोक बहुसंख्य लोक आहेत इथं. तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये उतरलाय, काय भूमिका? आमची भूमिका सर्वस्वी शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांचा जो अन्याय पाहतोय, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि सगळ्यात जास्त आपल्या ह्या जगाच्या पोशिंद्यावरच अन्याय होत आहे. हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि सरसकट कर्जमाफीची आमची मागणी आहे आणि आम्हाला सरसकट मागणी जी आमची आहे, रोहित दादा जे अन्नत्याग उपोषण करत आहे त्या अन्नत्याग उपोषणाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि सरकारने कर्जमाफी ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट दिलीच पाहिजे. सातबारा कोरा व्हावा ही अपेक्षा घेऊन हे सगळे आंदोलनामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. जरी स्थानिक नेते नसले तरी कार्यकर्ते आणि शेतकरी आम्ही मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत आणि निश्चितच आम्हाला रोहितदादा न्याय मिळवून देतील अशा पद्धतीची भूमिका आहे ते हे घेऊन सगळे आंदोलन उतरले. काही वेळातच आता रोहित पवार या ठिकाणी आहे ते दाखल होणार आणि त्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी आता हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते या रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला दिसून येते. अर्थात रोहितदादांना आंदोलनस्थळापर्यंत पोलीस जाऊ देतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आंदोलनाला अद्याप ही आहे ती पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. जे आंदोलनासाठी उपस्थित होत आहेत त्यांना नोटिसा बजावण्याचं काम आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे नेमकं रोहितदादांचं आंदोलन हे होणार का की पोलीस आहेत ते त्यांना आंदोलनापासून परावृत्त करणार, ताब्यात घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. एकूणच पाहायला गेलं तर कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि काही वेळातच रोहितदादा या ठिकाणी आंदोलनस्थळी आता येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते गाडगे महाराज चौकापासून आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या इथं जाऊन आंदोलन आहे ते आपलं सुरू करणार आहेत, अन्नत्याग सुरू करणार आहे. निश्चित ज्ञानेश्वर वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते. राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळतो. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाशी छोटे पक्ष सामना करू शकत नाहीत. आपली जडणघडण एकाच मुशीतून झाली आहे. वेगळा पक्ष काढल्यानंतरही तुम्ही विचारधारेबाबत कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे हात बळकट करून देशाला भाजपरूपी संकटातून वाचूया असं आवाहन काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शरद पवारांना केल्याचं समजतंय. तर काँग्रेसचे हात बळकट करून देश वाचूया असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे. काँग्रेसचं नेतृत्व शरद पवारांना आवाहन करते अशी माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते. आपली जडणघडण एकाच मुशीतून झालेली आहे. वेगळा पक्ष काढल्यानंतर सुद्धा विचारधारेबाबत कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे हात बळकट करून देशाला भाजपरूपी संकटातून वाचूया असं आवाहन काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शरद पवारांना केल्याचं सूत्रांकडून कळत आहे. प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला आता काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळतोय. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रस्ताव देण्यात आलेला आहे संपूर्ण पक्ष जो आहे त्यांचा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा, त्या संदर्भात आता काँग्रेसकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या संदर्भात जर बघितलं तर काँग्रेसची काल अत्यंत महत्वाची वर्किंग कमिटीची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची एक वेगळी बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये तत्सम प्रस्तावावरती चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्याच्या आधारावरती हे स्पष्ट होतंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे आणि त्याची जडणघडण जी आहे एकाच विचारधारेतून झालेली आहे आणि त्याचमुळे एक अत्यंत जर लढायची असेल भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध तर या सर्व त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये येण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे जो प्रस्ताव काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिला जाईल त्याला सकारात्मक प्रतिसाद आता काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे. बरं प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.